नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही महिलांच्या खात्यावरती ज्यांना यापूर्वी हप्ता मिळालेला नव्हता त्यांना 4,500 रुपये जमा होत आहे, तर ज्या महिलांना यापूर्वी 2 हप्ते मिळालेले आहेत त्या महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये हे जमा होत आहेत। पण अजूनही काही महिलांच्या खात्यावरती हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होऊ शकलेला नाही। त्याची नेमकी कारण काय आहे आणि त्यावरती उपाय काय आहेत की आपल्याला कशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळू शकतो, याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या खात्यावरती बँक अकाउंटवरती जमा न होण्याची जी काही कारण आहेत ती सर्वप्रथम आपण समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचं मेन कारण जे आहे ते म्हणजे आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते आपल्या आधार कार्डशी जोडलेलं नसणं। जर बँक अकाउंट आपल्या आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो आपल्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। काही महिलांनी आपलं बँक अकाउंट हे जॉईंट अकाउंट दिले आहे, त्याही महिलांच्या खात्यावरती हे हप्ता हा जमा होणार नाही। ज्यांनी जॉईंट अकाउंट दिलं असेल त्यांनी लवकरात लवकर पोस्टामध्ये जायचं आहे आणि आपलं पोस्ट बँकेचं नवीन अकाउंट त्या महिलांनी उघडून घ्यायचं आहे। आपलं नवीन अकाउंट जर उघडलं तर डायरेक्टली ते आधारशी लिंक होतं आणि आपले जे काही पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होतील। पण ज्या महिलांनी ऑलरेडी खातं सिंगल खातं आहेत, वैयक्तिक खातं आहे, जॉईंट अकाउंट दिलेलं नाही पण त्यांचं जर आधारशी लिंक नसेल हे कसं पद्धतीने चेक करायचे त्याचाही व्हिडिओ आता आपण पाहूया। आपल्याला आपल्या अकाउंटचं स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जाऊन myAadhar.udi.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर जो समोर लॉगिन पर्याय दिसेल त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे। तर लॉगिन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिसत आहे तो म्हणजे माय आधार नंबर आणि एंटर कॅप्चा कोड। सर्वप्रथम आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे जो दिसत आहे कॅप्चा कोड तोही आता आपल्याला इथे एंटर करावा लागणार आहे। तर आपण सर्वप्रथम आपला आधार नंबर हा एंटर करून घेऊया। आधार कार्ड आणि कॅप्चा कोडचे डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर आधार पोर्टलची अशा पद्धतीने वेबसाईट ही ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करत यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो 5 नंबरचा जो पर्याय आहे बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला जोडलेलं आहे त्याचं स्टेटस इथे दिसत आहे। तर इथे आधार नंबर जो आहे तो आपल्याला दिसत आहे, पण बँक सीडिंग स्टेटस जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल जसं माझं दाखवत आहे तर आपल्याला आपली जी काही ब्रांच असेल त्या ब्रांचमध्ये जाऊन आपला बँक खात्याला आपला आधार कार्ड नंबर हा जोडून घ्यायचा आहे आणि ते बँक सीडिंग स्टेटस हे तिथे अपडेट करून घ्यायचं आहे। म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जे येणार असतील ते व्यवस्थितरित्या आपल्या खात्यावरती येणार आहे। मग तुमचं बँक अकाउंट पोस्टात असू दे, प्रायव्हेट बँक असू दे, गव्हर्नमेंट बँक असू दे, कोणत्याही बँकेत जा आणि जे आपलं बँक सीडिंग स्टेटस आहे ते आपण तिथे अपडेट करून घ्या। आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यावरती न येण्याची कोणकोणती कारणं आहेत, त्यावरील उपाय काय काय आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।